सरकारान ऑलरेडी डिक्लेअर केला जितके प्रायव्हेट सेक्टरात जॉब करतात त्या सगळ्यांचो म्हणजे प्रधानमंत्री आयुष्यमान इन्शुरन्स जो आसा पळय ते गव्हर्मेंटातल्या आमच्या लेबर वेलफेअर फंडातल्यान आमी पेमेंट करतले. आम्ही बँकर्सांक रिक्वेस्ट केला ज्यांच्याकडे तांचे अकाउंट्स असतात तांच्यांनी आमच्या लेबर वेलफेअर डिपार्टमेंटाकडे कॉर्डिनेट करचे आणि आम्ही वन टायम ते पेमेंट करपाक शकतले. कारण आमकां वेगवेगळ्या इंडस्ट्री आम्ही ऑलरेडी आमच्या इंडस्ट्री डिपार्टमेंटा करता पण बँकर्साच्या थ्रू ते इजी जावपाक शकता. एखादा 4 इंडस्ट्रीचो जर अकाउंट्स सगळ्यात त्यांच्याकडे असत जाल्यार दे कॅन सेंड अ प्रपोजल वी कॅन डायरेक्टली पे द इन्स्टॉलमेंट. इन दॅट वे आमकां कवरेज जो आहा पळय न्ही तो 100% प्रायव्हेट सेक्टरान जे जॉब करता पळय न्ही तांकां बेनिफिट्स दिवपाचे आसा. इन्शुरन्साचो बेनिफिट्स दिवपाचो आसा. आमकां ताका स्कॉलरशिपीचो बेनिफिट्स दिवपाचो आसा. म्हणजे एज गूड एज ते प्रायव्हेट सेक्टरान जर काम करता आसत जाल्यार हे बेनिफिट्स जे आहा हे सगळे तांकां मेळपाक जाय म्हणून. आणि इवन दो आमी तर म्हटलां दोज वर वर्किंग फॉर मोर दॅन 20 years कंटिन्युअसली तांकां आमी वन टायम अमावंट 15,000 रुपया दिवपाचेंय ठरयल्या. ते फुडले केन्ना तरी एखादो प्रोग्राम करून आमी दितले जे 20 वर्सां कंटिन्युअसली प्रायव्हेट सेक्टरान आणि जे आमच्याकडे रजिस्टर्ड आसा. आमच्याकडे जे लेबर डिपार्टमेंटात ज्यांच्यांनी रजिस्टर्ड केल्ल्या तांकां आमी वन टायम म्हणून दितले, सरकारा कडल्यान दितले. कारण ते प्रायव्हेट सेक्टरांत काम करतात. देअर कॉन्ट्रिब्युशन इज ऑल्सो देअर म्हणून हे आमी दिवपाचें थारायलां. सर कॉन्ट्रॅक्ट जे आसता एम्प्लॉई तेंचें कितें म्हणून आमी सगळे म्हणजे थंयसर कॉन्ट्रॅक्टाचेर जरी एम्प्लॉई आसलो जाल्यारय तो लेबर डिपार्टमेंटान रजिस्टर्ड असतात. तेणी जरी 20 वर्सां पयलीं काम केल्लें आसा त्यांनी कंटिन्युअसली म्हणजे तांचो एक कॉन्ट्रिब्युशन जे बारीक कॉन्ट्रिब्युशन सरकाराच्या लेबर वेलफेअर फंडान येता आमी तेच जे आसता पळय न्ही तेतूंतले तांकां आमी वन टायम 15,000 रुपया ईच हे दिवपाचें थारायलां. The voice for Coin.